आज आहे 21 जुलै 2024, वार आहे रविवार। आता आपण आज आलेलो आहो आमखेडा देवस्थान येथे। बोला धरणेश्वर लाईव्ह न्यूज चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। सर्वांना नमस्कार। गुरुर् ब्रह्मा गुरुर् विष्णू गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुमे नमः अशा आद्य अक्षरातून गुरुची महिमा गायल्या जाते। त्याच निमित्त आज आमखेडा देवस्थान येथे गुरुपौर्णिमा निमित्त आणि आजचा दिवस गुरुचे दर्शन घेण्याचा दिवस आहे। आज महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी देवदिकांचे गुरुचे दर्शन घेण्याकरिता जनता उमळून पळत असते, कारण की पंढरपूर येथून आलेले सर्व भक्तगण घरी आलेले असतात आणि ते घरी आल्यानंतर गुरुपौर्णिमेनिमित्त पुन्हा देवदर्शनाकरिता जवळपासच्याच गुरुमंदिरावर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुचरित्र दर्शन घेतात। जामनेर तालुक्यामधील आमखेडा देवी शक्तिपीठ येथे भव्य दिव्य असं देवदिकांचं साम्राज्य अनेक मंदिरे उभारून परमपूज्य संत श्री अशोकजी महाराज यांनी यांच्या हयातीमध्येच अनेक मंदिराची निर्मिती आमखेडा देवी शक्तिपीठ या मंदिरावर केलेली आहे। बाजूला गर्भगृहामध्ये श्री शिवालय असेल, महादेवाची पिंड आहे, येथील झाडाखाली ग्रामदेवता मरियाईचं देवस्थान आहे, त्यांच्याच बाजूला हनुमंतरायाचं मंदिर आहे, त्यांच्याच बाजूला गेल्यानंतर दत्ताचं भव्य दिव्य असं श्वान गाय वासुर यांचं खूप मोठं मंदिर आहे। असे अनेक प्रकारचे मंदिरं श्री संत महंत अलौकिक शक्ती प्राप्त झालेले वैकुंठवासी समाधिस्थ श्री अशोकजी महाराज यांच्या हयातीमध्ये महाराजांनी हे साम्राज्य आपल्या शिष्यगणाच्या उदार देणगीतून निर्माण केलं। आज आमखेडा देवस्थान शक्तिपीठ या नावाने जामनेर तालुक्यामध्येच काय महाराजांचा महाराष्ट्रामध्ये अनेक गावामध्ये संभाजीनगर, जालना, बुलढाणा, जळगाव, नाशिक, अहमदनगर या परिसरामध्ये महाराजांचा खूप मोठा शिष्यगण परिवार आहे। बाजूच्याच मध्य प्रदेशमधील सुद्धा भक्तगण येथे गुरुपौर्णिमेला आवर्जून येत असतात। असा हा भव्यदिव्य कार्यक्रम महाराजांनी त्यांच्या नजरेच्या समोर सुरू केलेला होता आणि तीच रूढी परंपरा गेल्या 25 वर्षापासून लगातार सुरू आहे। येथे प्रथम मरीमाता देवीची आरती येथील पुजारी बाबाच्या नंतरचे श्री महाराजांचे अनुयायी महेंद्रसिंह डॉक्टर यांच्या हस्ते, नंतर हनुमंतरायाची, त्यानंतर बाबा जिथे समाधीस्थ झाले त्या स्थळाची अशी 30 मिनिटांची आरती सर्व मंदिरामध्ये भक्तजनांच्या सानिध्यामध्ये डॉक्टर साहेबांच्या हस्ते केल्या जाते। त्यानंतर आलेल्या हजारो वारकऱ्यांना आमखेडा देवस्थान मरीमाता शक्तिपीठ देवस्थान यांच्यातर्फे या सर्व देवाला नैवेद्य अर्पण करून मग सर्व आलेल्या महाराजांच्या शिष्यगणांना व्यवस्थितपणे महाप्रसादांचे वाटप केले जाते।